नाही, बैठक झालेली आहे, गोपनीय बैठक आहे. लवकरच आपल्याला कळेल काय आहे. पण सगळे नाराज कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची नाराजगी आहे की उमेदवारांची जागा कमी दिली आहे यासाठी. ते आहे सगळ्यांची. आता बघूया, आता चव्हाण साहेबांनी सगळ्यांना आदेश दिलेत, बघूया काय काय होतं. आदेश दिलेले आहेत? युतीत लढायची, मैत्रीपूर्ण आदेश लढायची? आपले आपले काम करत राहा असं त्यांनी सांगितलंय. बघूया पुढे काय होतं, तुम्हाला कळू. निर्णय काय दिला आहे का? नाही, ठोस अजून काही नाही. ठोस आज रात्री कळेल सगळं आपल्याला. धन्यवाद. नाही, जागांसंदर्भात आता होईल संध्याकाळपर्यंत चर्चा सुरू आहे. कार्यकर्ते आलेत सगळे. धन्यवाद. भाजप नेते दीपेश म्हात्रे आपल्या सोबत आहेत. सर, आज या ठिकाणी बैठक होती. पूर्व पश्चिम मधले सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले. जागा वाटपावरनं कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी होती. काय नेमकं बैठक कशा पद्धतीने होती, काय नेमकं त्याच्या सांग. नाराजी असली तरी पक्ष म्हणून आपल्याला काम करायचं असतं. बघूया आता पुढे काय होतं. आता सगळे शीट शेअरिंग अजून काही डिक्लेअर ऑफिशियली झालेलं नाही. सध्या तर तर्क वितर्क आणि चर्चाच आहेत. तर ठोस काही निर्णय संध्याकाळपर्यंत जेव्हा ऑफिशियल यादी येईल तेव्हा जाहीर होईल. आणि जोपर्यंत अधिकृत यादी येत नाही तोपर्यंत याच्यावर काही बोलणं योग्य ठरणार नाही. पण जिल्हा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 54 जागा या भाजपला दिलेल्या आहेत, तर 54 जागेवरती समाधानी नाहीत. पूर्वेमध्ये 7 जागा, पश्चिमेमध्ये 9 जागा, तर त्यांचा आक्रोश वाढत चाललाय. जागा किती दिल्यात ते फायनल झालेलं आहे, पण कुठल्या दिल्यात ते अजून फायनल झालेलं नाही. तर त्याच्यामध्ये आता ऍडजस्टमेंट सुरू आहे. लवकरच आपण याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करू आणि लवकरच आपल्याला निर्णय संध्याकाळपर्यंत कळेल. या बैठकीमध्ये काय झालं, काय आदेश काय दिले? बैठकीय पक्षाच्या गोपनीय बैठका आहेत आणि लवकरच आपल्याला कळेल. नाराजगी लोक पण आलेले, त्यांना काय सांगितलं? नाही, त्यांना अजून काय सांगितलेलं नाही. पण मी विशेषतः आपल्याला सांगतो की जोपर्यंत अधिकृत यादी डिक्लेअर होत नाही तोपर्यंत याच्यातनं मार्ग निघणार नाही असं मी सांगतो. एकंदरीत पाहिलं तर सकाळपासूनच या ठिकाणी आपण पाहिलं तर आमदार प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ठोस असं कुठला निर्णय घेतला नाही. मात्र कल्याण पूर्व असेल, पश्चिम असेल, डोंबिवली असेल, या सर्वच ठिकाणचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. नेमकं आता युतीबाबत काय निर्णय होतो याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आमदार नेमकं रवींद्र चव्हाण यावरती काय निर्णय देतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.